ही जी तुम्हाला दिसते ती सगळी शाळीग्रामाची मूर्ती आहे बघा. बघा हाच तो आहे, तो भुयारी मार्ग आहे. आपल्याला इथून डायरेक्ट आता खाली जायचं आहे दर्शनासाठी. ही तुम्हाला दिसते ही ते पाठीमागं आहे ते प्रवेशद्वार आहे. आत आलात की इथे तुम्हाला एक चप्पल स्टँड दिसेल आणि इथून आहे तो एंट्रन्स आहे मंदिराचा. इथून आत जायचं आहे. ते आपण आत मंदिरात आलेलो आहे. ते भुयारातून जायचं आहे. हे जे दिसतंय ते तुम्हाला दर्शन मार्ग आहे. बघा हाच तो आहे, तो भुयारी मार्ग आहे. आपल्याला इथून डायरेक्ट आता खाली जायचं आहे दर्शनासाठी. इथून आत काय तुम्हाला दिसत आहेत आता कॅमेऱ्यात किती दिसतील मला माहित नाही आहे. हे जे आहे ते अवतार कोरलेले आहेत. तर आपल्याला हे लहान पोरं भेटलेले आहेत आणि आता मला यांनी विचारलं की यूट्यूबला तुम्ही ब्लॉग करता का, एकदा सबस्क्राईब करायला सांग चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. ही जी तुम्हाला दिसते ती सगळी शाळीग्रामाची मूर्ती आहे बघा. हे जे तुम्हाला मोठं जे हे दिसतंय कायली म्हणतात त्याला, यात जेवण वगैरे करतात. इथून मंदिराच्या पाठीमागं आलं ना ही तुम्हाला ही कृष्णा नदी दिसेल बघा. या मंदिराची आता सगळी माहिती आपल्याला हे सांगणार आहेत. सांगा मामा. हॅलो, नमस्कार. मी सुनील कुलकर्णी, नरसिंहपूर. या मंदिराचा इतिहास असा थोडक्यात आहे की ही मूर्ती जी आहे ही पराशर ऋषी, व्यासांचे जे पिता पराशर ऋषी यांची आहे मानसपूजेतली मूर्ती आहे. आणि उद्याचा इंटरेस्टिंग असणार आहे यापेक्षा ब्लॉग. आम्ही उद्या सागरेश्वरला जाणार आहे, तर तो पण ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. तर इथंच हा ब्लॉग थांबवतो. बाय.